काल विशाखापट्टणम मध्ये जो सामना झाला ना, तो फक्त एक पराभव नव्हता, तो होता T20 वर्ल्ड कप आधी मिळालेला एक मोठा इशारा. मालिका आपण आधीच जिंकली होती, 3-0 ने आपण पुढे होतो. पण काल जो खेळ झाला तो पाहून एकच प्रश्न पडतो, आपण खरंच वर्ल्ड कप साठी रेडी आहोत का? हा सामना होता पूर्णपणे रोलर कोस्टर. आणि चला एक एक पॉइंट आता शांतपणे आपण समजून घेऊया. टॉस तर आपण हारलो, पण न्यूझीलंडने मानसिक खेळ जिंकला. सायफर्टच्या 62 धावा 36 बॉलामध्ये, कॉन्वेच्या 44 धावा फक्त 23 चेंडूमध्ये, आणि पहिल्या 8.2 ओव्हर मध्येच 100 धावा त्यांच्या पूर्ण झाल्या होत्या. पॉवर प्ले मध्ये भारतीय जे बॉलर होते पूर्णपणे दबावाखाली दिसत होते. लाईन, लेंथ, व्हेरिएशन कशाचाच तोडगा नव्हता. इथेच पहिला प्रश्न उभा असा राहतो की वर्ल्ड कप मध्ये जर असा स्टार्ट मिळाला तर आपलं काय होईल? 216 धावांचा पाठलाग करताना आपल्याला स्फोटक सुरुवात हवी होती, पण काय झालं? अभिषेक शर्मा गोल्डन डक, सूर्यकुमार यादव फक्त 8 रन, संजू सॅमसनच्या 24 रन. पहिल्या 6 षटकांत स्कोर होता आपला 53 वर 2 आउट. हा स्कोर T20 मध्ये 216च्या टार्गेटसाठी खूपच जास्त कमी होता. प्रेशर इथेच बिल्ड झालं आणि मग आला तो एक मोमेंट ज्यामुळे न्यूझीलंडला कदाचित थोडीशी भीती वाटली होती. शिवम दुबे 15 बॉलमध्ये त्याने अर्धशतक केलं आणि 23 बॉलमध्ये 65 रन. हा माणूस त्या क्षणी मॅच भारताकडे वळवू शकत होता. पण इथे झाला एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट. ते म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडवर तो असताना त्याचा रनआउट होतो आणि इथेच मॅच जी आहे ती भारताच्या हातातून निसटते. मग इथे एकच प्रश्न पडतो, दुबे जर आउट झाला नसता तर काल आपण मॅच जिंकलो असतो का? आपण सामना कुठे हारलो? आता येतो सिरियस कन्सर्न वाला भाग. पहिला म्हणजे डेथ ओव्हर बॉलिंग्स. डेथ ओव्हर बॉलिंग्स मधल्या षटकांत कुलदीप आणि बुमराने कंट्रोल आणला, पण शेवटच्या 3 षटकांमध्ये 47 धावा. मिचेलने 18 बॉलमध्ये 39 रन केले. वर्ल्ड कप मध्ये हे डेथ ओव्हर्स आपल्याला मारक ठरू शकतात. दुसरं म्हणजे ईशान किशनची उणीव. काल ईशान खेळला नाही, त्याच्या जागी संजू सॅमसन खेळला, पण इम्पॅक्ट नाही. बॅकअप प्लॅन अजूनही शेकी आहे. तिसरं म्हणजे फिल्डिंग इश्यूज. रिंकू सिंग सोडला तर फिल्डिंग बिलकुल ऍव्हरेज होती. वर्ल्ड कप मध्ये एक्स्ट्रा चान्सेस इज इक्वल टू डायरेक्ट लॉस. थोडक्यात काय तर न्यूझीलंडने 215 रनांचं टार्गेट सेट केलं होतं, आपण 165 वरच ऑल आउट झालो. सामना न्यूझीलंडने 50 रनांनी जिंकला तरी सुद्धा आपण सिरीज जी आहे त्यामध्ये भारत पुढेच आहे. पण हा पराभव स्टॅटिस्टिक्स पेक्षा जास्त काहीतरी सांगतोय. हा सामना आपण हारलो, पण ही हार कदाचित वेळेत आलेली एक वॉर्निंग आहे. T20 वर्ल्ड कप आधी पॉवर प्ले बॅटिंग, डेथ बॉलिंग आणि मिडल ऑर्डर कन्सिस्टन्सी यावर गंभीररित्या काम करायला हवं. आता मला तुमचं मत सांगा, शिवम दुबे जर रनआउट झाला नसता तर भारत हा सामना जिंकला असता का? वर्ल्ड कप साठी हा पराभव ब्लेसिंग इन डिस्गज आहे का? कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असंच क्रिकेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.